कृषी मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं निरीक्षण चर्चेत आहे। तर जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी खरं तर शिक्षेला स्थगिती देण्यात आली। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कोकाटे अपात्र ठरतील। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आल्यास जनतेचाच पैसा खर्च होईल। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाने हे निरीक्षण दिले। दरम्यान शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील आणि पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेचाच पैसा खर्च होईल असं कोर्टाने निरीक्षण नोंदवले। हे निरीक्षण नोंदवताना कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला दिलाय। कागदपत्रात फेरफार करून 1989 मध्ये सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात कोकाटेंना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवलं होतं। मात्र सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। स्थगिती देताना कोर्टाने जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्याचं निरीक्षण नोंदवलंय। अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता। अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी 1992 नंतरच उत्पन्न विचारात घेतलंय। त्यासोबतच मात्र 1989 ची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सिद्ध करता आलं नसल्याचंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, खरं तर कोकाटे यांच्या शिक्षेला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीत जी शिक्षा लागली होती या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्यावरती जे काही विधानसभा किंवा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं देखील निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आलेला आहे। एकूणच सध्या कोकाटे जे आहेत 35 वर्षापासून जनतेचा विश्वास जे आहे संपादन करून निवडून येत आहेत आणि सध्या ते कॅबिनेट मंत्री असल्यानंतर राज्यभर त्यांनी काम देखील करण्याची त्यांच्याकडे संधी आहे। जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर जनतेच्या सेवेची संधी जी आहे ती मिळणार नाही आणि अपील जे काय आहे ते अपील जोपर्यंत सुरू आहे ते अंतिम निकाल लागेपर्यंत तोपर्यंत स्थगिती द्यावी असा युक्तिवाद जे आहे ते बचाव पक्षाकडून करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर कोकाटे यांनी जी काही शासनाच्या सदनिकेसाठी अर्ज दाखल केला होता त्यावरती अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी देखील 1992 नंतरचे उत्पादन जे आहे ते विचारात घेतले होते। एकूणच सध्या जर आपण पाहिली तर आर्थिक परिस्थिती कशी होती त्या दरम्यानची ती देखील सिद्ध करत आलं नसल्याचं देखील कोर्टाने निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे। आणि त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांचा 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। एकूणच त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे। सध्या जर आपण पाहिली तर ह्या सगळ्याच परिस्थितीचा अंदाज घेत मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं हे निरीक्षण जे आहे ते चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।